नमस्कार मित्रांनो, कसे आहात आणि बरे नसाल तर मला बघून बरे व्हाल। मी आहे आकाश पवार, मोटिवेशनल स्पीकर, आणि आता ब्लॉग स्टार्ट करूयात। सो आता आपण आलेलो आहे धानोरीमध्ये पॅलेडियम प्लस मध्ये डिलिव्हरी करायला झोमॅटोची। पण त्याच्या अगोदर तुम्हाला जायचं आहे कालच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये मी काहीतरी सेन्सिटिव्ह सांगितलंय। आय बटनमध्ये मी सांगितलंय, तिथे जाऊन क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा। सो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तो व्हिडिओ थँक्यू सर, थँक्यू। सो गाईज, आपण इथं आलेलो आहोत। आता आहे HRX बाय ईट फिट आणि ते आहे फर्स्ट फ्लोअरला। या लिफ्टने जाऊन वर जायचंय। तो एक मित्र आहे आपला, तो भेटलाय, तो आता घेऊन येईल आणि तो आहे जो आता लिफ्ट जवळ थांबलाय। सो ही झोमॅटो किंवा मोटिवेशन सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा। खूप जास्त मेहनत घेतोय आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। आता आपला जो मित्र आहे तो पॅकेज घ्यायला गेला ना, आपण इथे आलो आहे लेन्स कार्डच्या जवळ। पॅकेज आता वर आहे तो। येस, हो तो 10-12 होतात। थँक्यू। हा ब्लॉग बनवतो। थँक्यू भाऊ, असं आणल्याबद्दल। असं सपोर्ट करत राहा। सो आता आपण आलेलो आहे 5 किलोमीटर दूर लोगामध्ये, ते पण डिलिव्हरी द्यायला। आता कस्टमरला आपण फोन करूयात, त्यांना बोलूयात, कारण हे सोसायटी एरिया नाहीये। सो खालीच घर असणार आहे, ते येतील आणि आता त्यांना पॅकेज देऊयात। लेट्स गो। थैंक यू सर। कुछ कहना चाहेंगे? एक दिव्यांग पर्सन एक डिलीवरी कर रहा है, कुछ कहना चाहेंगे सर आप? इट्स एक्चुअली ग्रेट कि आप कितना कर पा रहे हो। आई हैड अ कॉल फ्रॉम Zomato कि आपकी हेल्प करने है सर। सो हाउ इज Zomato सपोर्टिंग यू गाइस एंड एवरीथिंग इज ग्रेट। That's really means a lot. Thank you so much. Thank you so much. Nice to meet you. Thank you again. कस्टमर ने इतने काइंड वर्ड्स बोल दिए तो एक्चुअली दिल भर आया। बट थैंक यू सो मच Zomato. Thank you everyone who actually supporting the delivery agent who is disabled or maybe say handicapped. Really means a lot that कि आप इतना हेल्प कर रहे हो। आप खुद से आगे जाके सोसाइटी के लिए भी एक अलग एग्जाम्पल सेट कर रहे हो। सो मला थँक्यू सो मच। किती खूप मोठी गोष्ट आहे, गोष्ट आम्हाला प्रेरणा देते, मोटिवेशन देते की आम्ही पुढे अजून हे करत राहावं। कितीही असं प्रॉब्लेम आला, म्हणजे दोन्ही पाय नसून सुद्धा मी करतोय, तरी पण हार नाही मानायची। हे कधीतरी ही सोसायटी आपल्याला दाखवते की तुम्ही करा, आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत। आपण लोक किती फॉर्च्युनेट आहात आणि लकी आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे आता। कारण मी आता माझ्यासमोर जे दृश्य आहे तुम्ही ऍक्च्युली खूप वेळा पाहिलं असेल, पण जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर असं घडत असतं तेव्हा तुम्हाला जाणीव होते की तुमच्याकडे किती गोष्टी आहेत। जसे की मला दोन्ही पाय नाही आहेत, पण तुमच्याकडे ते आहेत। तसं माझ्याकडे जे आहेत ते कदाचित ह्यांच्याकडे नाहीये। हे बघा। सो हे सगळं पाहून अक्षरशः माझं मन भरून आलं की अरे आपल्याकडे राहायला घर तरी आहे, ह्या लोकांकडे घर पण नाहीये। आणि हे लोक कशा प्रकारे चूल पेटवली बघत दाखवतो तुम्हाला। इथे दिसते तुम्हाला खाली अशी चूल पेटवली आहे आणि ते लोक तिथे चक्क स्वयंपाक करतायत। आपल्याकडे प्रॉपर गॅस आहे, गॅस आपण बुक करतो, घरापर्यंत येतो। आमच्याकडे तेवढं पण नाही। तो मित्रांनो, जे आपल्याकडे आहे त्याला समाधानी राहणं खूप गरजेचं आहे। म्हणून जेव्हा पण तुम्ही मला पाहाल, माझ्या ब्लॉगला पाहाल, मी किती हॅपी असतो हे दाखवतो। प्रत्येकाला दुःख असतं असं नाहीये, पण ज्याच्यात आहे त्यात समाधानी मानणं खूप गरजेचं आहे। सो आशा आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल। त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी मी सांगितल्या, कसं हॅपी राहावं आयुष्यात आणि स्वतःमध्ये कसं समाधानी राहावं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो। सो अशाच ब्लॉगला खूप प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।